आज आपण भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सो दीपाली मंगेश मालुसरे प्रभाग क्रमांक 220 या ठिकाणी आलेलो आहे। यांचा प्रचार चांगल्या प्रकारे सुरू आहे। आपण यांच्याशी चर्चा करूया। ताई, तुमचा प्रचार सध्या जोरामध्ये सुरू आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुमच्या जे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतंय का? नाही नाही, असं काहीच नाही, आव्हान असं काही नाही। जे इथे पहिले एक्स कॉर्पोरेटर जे होते आमचे अतुलजी शाह, त्यांनी ते भरपूर कामं केलेली आहेत आणि अजूनही ते करतायत कामं, आणि जी राहिलेली कामं आहेत ती मी पूर्ण करेन अशी मी जनतेला हे करते आणि त्यांनी मला बहुमतांनी विजयी करावं। मी एक इकडे आज गेले 15 वर्ष आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे आणि पक्षाने ही जबाबदारी मला दिलेली आहे, तर मी ती पूर्णपणे पार पाडेल अशी माझी हे आहे। बोलतात कमी पण काम जास्त करतात अशा तरुण तडफदार सो दीपाली मालुसरे, बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये इकडची जनता त्यांच्या पारड्यामध्ये किती मतदान करतात। शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे या ठिकाणी राकेश वाळेकर आपल्या सोबत आहे। काय सांगणार आपल्याला हा महायुतीमध्ये हा उमेदवार दिलेला आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बोले ही निवडणूक लढतोय। बोले महायुतीचे उमेदवार तो दीपाली मालुसरे यांचा बोले आम्हाला सांगितले यांच्या मित्र पक्ष म्हणून बोले आम्ही यांच्यासाठी काम करतोय आणि येत्या 16 तारखेला आपल्याला संमेलन गुलाल आम्हीच उधळणार। बोले 220 मधून आम्ही भरघोस मतांनी यांना निवडून आणणार। तुमचा उमेदवार निवडून येणारच। पाहत रहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।